Good morning, my dear students. I am Busari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Sevgaon. My subject is pharmacognosy. So, student, before going to discuss the subject of pharmacognosy, what's about the pharmacognosy? We must know about the definition pharmacy. विद्यार्थी मित्रांनो, आपण तुम्ही प्रथम वर्ष डी फार्मसी औषध निर्माणशास्त्र या कोर्सला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि ह्या प्रथम वर्ष डी फार्मसीमध्ये फर्स्ट इयरसाठी एकूण 6 सब्जेक्ट आहेत. त्याचबरोबर सेकंड इयर डिप्लोमाचा विचार जर केला तर सेकंड इयर डिप्लोमालाही 6 सब्जेक्ट आहेत. फर्स्ट इयर डिप्लोमाला 5 प्रॅक्टिकल आहेत आणि सेकंड इयर डी फार्मसीमध्ये 4 प्रॅक्टिकल्स आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिप्लोमा इन फार्मसीला प्रवेश घेतला आहे म्हणजे तुम्हाला फार्मसीची डेफिनेशन माहिती पाहिजे. मग आणि आजच्या या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपण तुमचा जो काही फर्स्ट इयर डी फार्मसीचा सब्जेक्ट आहे फार्माकोग्नसी, त्या फार्माकोग्नसीमध्ये होल इयरमध्ये पूर्ण वर्षामध्ये जे काही स्टडी करायचं आहे ते आजच्या या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत किंवा एक सारांश जसा असतो पूर्ण विषयाचा त्याप्रमाणे आपण आजच्या या लेक्चरमध्ये फार्माकोग्नसीचा बघणार आहोत. फर्स्टली स्टडी करूया डेफिनेशन फार्मसी. दिस इज नॉट ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ फार्मसी बट फार्मसी इज डिफाईन ॲज. फार्मसी म्हणजे काय? इट इज डिफाईन ॲज और इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. काय आहे? ही एक ब्रांच ऑफ सायन्सची ब्रांच आहे. इन विच डील्स विथ स्टडी ऑफ कंपाऊंडिंग, प्रिपेरिंग, मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्पेन्सिंग ड्रग्स अँड डोसेस फॉर्म. फार्मसी म्हणजे काय आहे? ही एक सायन्सची ब्रांच आहे. त्याच्यामध्ये काय काय केलं जातं किंवा कशाचा स्टडी केला जातो? जी काही कंपाऊंडिंग असेल, त्याचबरोबर प्रिपेरिंग, देन मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्पेन्सिंग. एखादा डोसेस फॉर्म प्रिपेअर करणं, मग त्याची प्रोसेस कुठपासून चालू होते तर ते रॉ मटेरियल कंपाऊंडिंग करणं, त्याचबरोबर त्याचं प्रिपेरिंग करणं. देन त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असेल तर मॅन्युफॅक्चरिंग करणे आणि जो तयार झालेला डोसेस फॉर्म आहे तो तयार झालेला डोसेस फॉर्म डिस्पेन्स करणं, ड्रग किंवा डोसेस फॉर्म, त्याला आपण काय म्हणू शकतो? फार्मसी. फार्मसी इज डिफाईन ॲज इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. काय आहे? ही सायन्सची ब्रांच आहे आणि त्याच्यामध्ये काय स्टडी केलं जातं? कंपाऊंडिंग, त्याचबरोबर प्रिपेरिंग, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग आणि लास्ट ओनली काय केलं जातं तर डिस्पेन्सिंग ड्रग अँड डोसेस फॉर्म. तुम्ही जो काही डोसेस फॉर्म तयार केलेला आहे तो डोसेस फॉर्म काय केला जातो? डिस्पेन्स केला जातो. देन नेक्स्ट वन काय आहे? मग नेक्स्ट वन आता जो काही सब्जेक्ट आहे फार्माकोग्नसी, फार्माकोग्नसी सब्जेक्टची स्टडी करणार आहोत आपण. म्हणजे त्यामध्ये आपल्याला होल इयरमध्ये काय काय स्टडी करायचं आहे. तर फार्माकोग्नसीमध्ये फर्स्टली आपण डेफिनेशन जी काय आहे फार्माकोग्नसीची ती डेफिनेशन स्टडी करूया. डेफिनेशन काय आहे फार्माकोग्नसी? तर फार्माकोग्नसी इज डिफाईन ॲज द सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक स्टडी ऑफ स्ट्रक्चरल, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ क्रूड ड्रग्स अलॉंग with their history, method of cultivation, collection and preparation for the market. फार्माकोग्नसीची डेफिनेशन काय आहे? कशाचा स्टडी केला जातो तर
सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक स्टडी केला जातो. फर्स्टली डेफिनेशन समजून घ्या. फार्माकोग्नसी इज डिफाईन ॲज, परंतु त्याच्यामध्ये कशा प्रकारचे स्टडी केला जातो तर एक सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक स्टडी केला जातो. कसा? त्याच्या स्ट्रक्चरचा, फिजिकल नेचरचा, केमिकल नेचरचा आणि बायोलॉजिकल कॅरेक्टरचा. त्याचबरोबर अलॉंग बायोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ क्रूड ड्रग्स अलॉंग विथ देअर हिस्ट्री. मग त्याची हिस्ट्री काय असेल, त्याचबरोबर त्याच्या मेथड ऑफ कल्टिवेशन काय असतील, कलेक्शन कशा प्रकारे केलं पाहिजे त्याचं, आणि प्रिपरेशन फॉर द मार्केटमध्ये त्याचं प्रिपरेशन कशा प्रकारे प्रिपेअर केलं पाहिजे, म्हणजेच फार्माकोग्नसी इज डिफाईन्ड ॲज द सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक स्टडी ऑफ स्ट्रक्चरल, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ क्रूड ड्रग अलॉंग विथ देअर हिस्ट्री. त्याच्यामध्ये मग मेथड ऑफ कल्टिवेशन असतील, कलेक्शन असेल अँड प्रिपरेशन फॉर द मार्केट असेल. देन नेक्स्ट वन आहे सिलेबस. सिलेबसमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे तर ह्या सब्जेक्टमध्ये एकूण आपल्याला चॅप्टर आहेत 10 चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये, आणि 1 बाय 1 आपण डिस्कस करूया की सिलेबसमध्ये काय काय आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे हिस्ट्री, डेफिनेशन अँड स्कोप ऑफ फार्माकोग्नसी. आपण डेफिनेशन तशीही पाहिलेली आहे. इंट्रोडक्टरी जी डेफिनेशन आहे फार्माकोग्नसीची सब्जेक्टची, ती डेफिनेशन आपण स्टडी केलेली आहे. आणि फर्स्ट जो चॅप्टर आहे हिस्ट्री, डेफिनेशन अँड स्कोप ऑफ फार्माकोग्नसी, याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, ह्या चॅप्टरमध्ये जी काही हिस्ट्री असेल फार्माकोग्नसीची ती हिस्ट्री स्टडी करायची. त्याच्यामध्ये मग चरक असेल, सुश्रुता असेल, हिप्पोक्रॅटस असतील, ॲरिस्टॉटल असेल, डायस्कोराइड्स असेल, गॅलेन असेल, मग हे जे व्यक्ती होऊन गेले त्यांनी काय हिस्ट्री केली, किंवा फादर ऑफ मेडिसिन कोणाला म्हणायचं, हिप्पोक्रॅटसने काय शोध लावला, अशा प्रकारची हिस्ट्री आपल्याला ह्या फर्स्ट चॅप्टरमध्ये स्टडी करायचं. त्यानंतर डेफिनेशन आपण पाहिलेले आहे की इट इज द सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक स्टडी ऑफ स्ट्रक्चरल, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ क्रूड ड्रग्स अलॉंग विथ देअर हिस्ट्री. देन मेथड ऑफ कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन फॉर मार्केट. ही जी काय डेफिनेशन आहे ही डेफिनेशन आपल्याला स्टडी करायची. त्यानंतर स्कोप ऑफ फार्माकोग्नसीचा काय स्कोप आहे तो स्कोप आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं. त्यामध्ये मग आणखी असेल डिफरंट सोर्स ऑफ ड्रग्स, त्याच्यामध्ये व्हेजिटेबल असेल, ॲनिमल असेल, मिनरल असेल, देन अँटीबायोटिक्स, ॲलर्जन्स, इम्युनायझिंग एजंट्स अँड पेस्टिसाईड, त्याचे एक्झाम्पल पण स्टडी करायचे. व्हेजिटेबलचं जसं काही जर सच्याच जर बघायचं ठरलं, व्हेजिटेबलमध्ये जर सोर्स असेल तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय असतील, सिनेमॉन असेल, डिजिटॅलिस असेल, सॅफ्रॉन असेल आणि क्लो असेल. देन नेक्स्ट जो चॅप्टर स्टडी करायचा, जो चॅप्टर स्टडी करायचा आपल्याला त्याच्यामध्ये आहे ड्रग्स अँड फार्मास्युटिकल एड्स ऑफ नॅचरल ओरिजिन. मग त्याच्यामध्ये आपल्याला ड्रगची डेफिनेशन, त्यानंतर जे काही फार्मास्युटिकल एड्स ऑफ नॅचरल ओरिजिन आहे तो पॉईंट यामध्ये स्टडी करायचा. त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल एड्सची डेफिनेशन, त्याचं क्लासिफिकेशन, सोर्स ऑफ फार्मास्युटिकल एड्स इत्यादी बाबी ह्या नेक्स्ट चॅप्टरमध्ये स्टडी करायच्या आहेत. देन थर्ड वन आहे क्लासिफिकेशन ऑफ नॅचरल ड्रग्स. हा जो चॅप्टर आहे, इन दिस चॅप्टर वी विल डिस्कस the classification of natural drugs. In that there are 6 class of natural drugs: alphabetical, taxonomical, morphological, pharmacological, chemical, and last class is a chemotaxonomical. हे जे काही क्लास आहेत, अल्फाबेटिकल असतील, टॅक्झॉनॉमिकल असेल, मॉर्फोलॉजिकल असेल, फार्मॅकोलॉजिकल असेल, केमिकल असेल आणि टॉक्झोनॉमिकल, हे सर्व क्लास आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ नॅचरल ड्रग्स ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. मग क्लासिफिकेशन अल्फाबेटिकलमध्ये काय असू शकतं तर डिपेंडिंग ऑन इट्स नेम, त्याच्यामध्ये आयदर लॅटिन नेम्स किंवा इंग्लिश नेमवरून जो काही क्लास आहे
त्याच्यावरून आपण त्याचं डिस्कशन 1 बाय 1 त्या चॅप्टरच्या वेळेस करूया. देन नेक्स्ट जो चॅप्टर आहे, तो आहे इंट्रोडक्शन टू पार्ट्स ऑफ प्लांट्स. म्हणजे पार्ट्स ऑफ प्लांटचं इंट्रोडक्शन ते याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं. मग त्यामध्ये असेल की ऑर्गनाइज क्रूड ड्रग काय असतील, अनऑर्गनाइज क्रूड ड्रग काय असेल, देन लिव्ज, ऑर्गनाइज ड्रगमध्ये काय काय येतील, मग लिव्ज येतील. देन कलेक्शन ऑफ लिव्ज, त्याचं प्रिपरेशन कशा प्रकारे केलं पाहिजे मार्केटसाठी. देन त्याचं डायग्नोस्टिक कॅरेक्टर्स, त्याच्यामध्ये स्टोमाटा आहे, मग त्यामध्ये टाईप्स ऑफ स्टोमाटा कशा प्रकारे आहेत, मग मॉस टाईप आहे की जिम्नोस्पर्मियस आहे की ग्रॅमिनियस आहे की डायकॉटिलडॉनस आहे. अशा प्रकारचे विविध बाबी ह्या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर लिप कॉन्स्टंट, व्हेनी स्लेट नंबर, वॉटर पोर्स, ट्रायकोम्स, सो अँड सो थिंग्स आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे स्कीम ऑफ फार्माकोग्नोस्टिक स्टडी. नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे स्कीम ऑफ फार्माकोग्नोस्टिक स्टडी. आणि स्कीम ऑफ फार्माकोग्नोस्टिक स्टडीमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत, तर त्याच्यामध्ये जे काही फार्माकोग्नोस्टिक स्टडी आहे त्याच्यामध्ये स्टडी ऑफ क्रूड ड्रग्स इन्व्हॉल्व द यूज ऑफ सेव्हरल टेक्निक्स टर्म्स. देन इट इज नेसेसरी टू टेक अ स्टुडंट फॅमिलियर विथ टर्म्स सुटेबल एक्झाम्पल. त्यामध्ये सिक्वेन्स असेल की ऑफिशियल टायटल्स, देन सिनॉनिम्स ऑफ ड्रग, देन बायोलॉजिकल ओरिजिन्स अँड जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन अँड हिस्ट्री, देन कल्टिवेशन अँड कलेक्शन्स, देन प्लांट प्रोटेक्शन, देन मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स और मॉर्फोलॉजी त्याची काय असेल ती स्टडी करणार. देन मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स अँड मॉर्फोलॉजी, देन मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स और हिस्टोलॉजी, देन chemical constituents, chemical tests, therapeutic and pharmaceutical uses, commercial varieties, substitutes and adulterants, and storage and preservation of drugs. ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपण स्कीम ऑफ फार्माकोग्नोस्टिक स्टडीमध्ये, म्हणजे त्या एखाद्या ड्रगचं नाव, त्याचं सिनोनिम काय असेल, तो कोणत्या सोर्सपासून तो आपल्याला मिळालेला आहे, त्याचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन काय आहे, म्हणजे तो कोणत्या परिसरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आढळून येतं, त्याच्या मागील हिस्ट्री काय आहे. देन त्याच्यानंतर त्याचं कल्टिवेशन कशा प्रकारे करू शकतो आपण, त्याचं कलेक्शन कशा प्रकारे करू शकतो. देन मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स काय आहेत, मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स काय आहेत त्याचे. देन केमिकल, कोणकोणत्या प्रकारचे केमिकल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. देन त्याच्या केमिकल टेस्ट, देन त्याचे थेराप्युटिक ॲज वेल ॲज फार्मास्युटिकल काय युजेस आपण करू शकतो, कशा प्रकारे आपण त्याचा युटिलाइज करू शकतो आपल्या फार्मसी फील्डमध्ये. त्याचबरोबर त्याचं थेराप्युटिकली काय युजेस आहे. देन त्याचं स्टोरेज आणि प्रिझर्वेशन कशा प्रकारे करायचं, हे आपल्याला स्कीम ऑफ फार्माकोग्नोस्टिक स्टडी जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. नेक्स्ट वन आहे कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ नॅचरल ड्रग फॉर द मार्केट. आणि नेक्स्ट वन आहे कलेक्शन कशा प्रकारे केलं पाहिजे, देन त्याचं प्रिपरेशन कसं केलं पाहिजे मार्केटसाठी नॅचरल ड्रगचं. त्यामध्ये आपल्याला हार्वेस्टिंग असेल, देन ड्राईंग असेल, मग त्यामध्ये ड्राईंगचे टाईप पण स्टडी करायचे आहेत की नॅचरल ड्राईंग असेल, आर्टिफिशियल ड्राईंग असेल. आर्टिफिशियल ड्राईंग जर केलं तर त्याच्यामध्ये ट्रे ड्रायर असेल, व्हॅक्यूम ड्रायर असेल, स्प्रे ड्रायर असेल, या इत्यादी बऱ्याचशा बाबी. त्यानंतर ग्रॅम्बलिंग प्रोसेस, त्यालाच आपण ड्रेसिंग हे असे म्हणू शकतो. आणि लास्ट वन पॅकेजिंग कशा प्रकारे केली पाहिजे मार्केटसाठी, हे आपल्याला कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ नॅचरल ड्रग फॉर द मार्केट याच्यासाठी स्टडी करायचं आहे. देन 7th वन आहे जो चॅप्टर आहे 7, तो आहे अडल्ट्रेशन, ड्रग इव्हॅल्युएशन अँड सिग्निफिकन्स ऑफ फार्माकोपियल स्टँडर्ड. 7 जो आहे अडल्ट्रेशन, ड्रग इव्हॅल्युएशन अँड सिग्निफिकन्स ऑफ फार्माकोपियल स्टँडर्ड. त्यामध्ये अडल्ट्रेशन म्हणजे काय, जी काही भेसळ थोडक्यात आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, त्याची डेफिनेशन आपल्याला स्टडी करायची. अडल्ट्रेशन म्हणजे काय, अडल्ट्रेशन इज अ डिबेसमेंट ऑफ एन आर्टिकल्स, हे स्टडी करायचं. त्याच्यानंतर ज्या
अडल्ट्रेशन करण्याच्या मेथड्स आहेत, त्या मेथड्स आपल्याला स्टडी करायच्यात. त्याच्यामध्ये देअर आर 6 मेथड्स. देन ड्रग इव्हॅल्युएशन, त्या मेथडमध्ये आपण रिप्लेसमेंट बाय एक्झॉस्टेड ड्रग ही एक मेथड स्टडी करणार आहोत. त्यानंतर सबस्टिट्यूशन विथ सुपरफिशियली सिमिलर बट इन्फिरियर ड्रग्स ही एक मेथड आहे. अशा बाकीच्या भरपूर मेथड्स आहेत, त्यापैकी 6 मेथड्स आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर ड्रग इव्हॅल्युएशन, त्यामधील नेक्स्ट पॉईंट आहे ड्रग इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन म्हणजे काय तर कन्फर्मेशन ऑफ इट्स आयडेंटिटी. ड्रग इव्हॅल्युएशन मीन्स ड्रग confirmation of its identity and determination of its quality and purity. आयडेंटिटी कन्फर्मेशन करायची, त्याचबरोबर काय डिटरमाइन करायचं, त्या ड्रगची क्वालिटी आणि प्युरिटी डिटरमाइन करणं, त्याला आपण काय म्हणू शकतो, ड्रग इव्हॅल्युएशन. हे त्याच्यामध्ये मग ऑर्गॅनोलेप्टिक मेथड्स, मायक्रोस्कोपिक मेथड्स, देन नेक्स्ट वन क्वांटिटेटिव्ह मायक्रोस्कोपी, त्याला लायकोपोडियम स्पोर मेथड असं म्हणू शकतो. देन फिजिकल इव्हॅल्युएशन, देन नेक्स्ट वन केमिकल इव्हॅल्युएशन अँड बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन. अशा मेथड आपण टेक्निक स्टडी करणार आहोत. नेक्स्ट जो चॅप्टर आहे केमिकल नेचर ऑफ नॅचरल ड्रग्स, इन दॅट अल्कोलाइड्सची डेफिनेशन आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. केमिकल नेचर ऑफ नॅचरल ड्रगमध्ये इट इज अ नायट्रोजिनस बेसिक और ऑर्गॅनिक प्रोडक्ट ऑफ प्लांट ओरिजिन. देन त्याच्या आयडेंटिफिकेशन टेस्ट ज्या आहेत अल्कोलाइडच्या, त्या टेस्ट आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. त्यानंतर फंक्शन ऑफ अल्कोलाइड्स, देन क्लासिफिकेशन ऑफ अल्कोलाइड्स, देन एक्स्ट्रॅक्शन कशा प्रकारे केलं पाहिजे अल्कोलाइड्सचं. देन नेक्स्ट त्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत आपण टर्पेनॉइड्सच्या युजेस, त्याचे जनरल प्रॉपर्टीज, आयसोलेशन कशा प्रकारे केलं पाहिजे. देन ग्लायकोसाइड्स त्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये त्याचे क्लासिफिकेशन स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये सायनोजेनेटिक ग्लायकोसाइड्स आहे की कार्डियाक ग्लायकोसाइड्स आहे, सॅबोनिन ग्लायकोसाइड्स आहे, देन आयसोथायोसायनेट ग्लायकोसाइड्स आहे की फेनॉलिक ग्लायकोसाइड्स आहे. त्याच्या केमिकल टेस्टही स्टडी करायच्या ग्लायकोसाइडच्या. देन नेक्स्ट वन व्होलाटाईल ऑइल, हेही स्टडी करणार आहोत. देन फिक्स ऑइल और फॅटी ऑइल्स, लिपिड्स, देन रेझिन अँड रेझिन कॉम्बिनेशन, टॅनिन अँड वॅक्स. देन नेक्स्ट वन कार्बोहायड्रेट्स स्टडी करणार आहोत आपण. देन पेस्टिसाइड्स ऑफ नॅचरल ओरिजिन अँड इन्सेक्टिसाइड्स. ह्या सर्व जे पॉईंट सांगितले ते सर्व पॉईंट आपण केमिकल नेचर ऑफ नॅचरल ड्रगमध्ये स्टडी करणार आहोत. देन नेक्स्ट वन आहे जो नेक्स्ट 9 चॅप्टर आहे, तो आहे फार्माकोलॉजिकल ग्रुपिंग ऑफ नॅचरल ड्रग्स. फार्माकोलॉजिकल ग्रुपिंग ऑफ नॅचरल ड्रग्स याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे कॅटेगरी वाईज त्याच्यामध्ये ड्रग्स दिलेले आहेत आणि ते जे क्रूड ड्रग्स आहेत ते क्रूड ड्रग्स आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. मग त्या क्रूड ड्रग्समध्ये आपण काय काय स्टडी करणार आहोत मेनली तर सपोज ॲलोए आहे, फर्स्ट कॅटेगरी पाहूया. त्याच्यामधील लॅक्झेटिव्ह कॅटेगरी आहे. मग लॅक्झेटिव्ह म्हणजे काय ते स्टडी करणार आहोत आपण. सर्वात पहिलं की ड्रग विच इज लूजेस द बॉवेल मुवमेंट, असा ड्रग की जो बॉवेल मुवमेंट लूज करतो. बॉवेल म्हणजे काय इंटेस्टाईन, द ड्रग प्रोड्युसिंग और इन्क्रीजिंग अँड हास्टनिंग इंटेस्टिनल इव्हॅक्युएशन और ड्रग विच प्रोमोट द डिफेक्शन. हे याची डेफिनेशन झाली लॅक्झेटिव्हची. मग त्याच्यामध्ये लॅक्झेटिव्ह कॅटेगरी अंडर कुठला ड्रग येतो तर ॲलोई सर्वांना माहीत आहे. ॲलोई म्हणजे कोरपड. मग त्याचं सिनॉनिम काय असेल, ॲलोई असेल, देन कुमारी असेल, कोरपड असेल. त्याचं बायोलॉजिकल सोर्स काय आहे म्हणजे ॲलोई कशापासून मिळते. मग ॲलोई इज अ ड्राईड ज्यूस ऑफ लीव्ज, कशाचं ड्राईड ज्यूस ऑफ लीव्ज आहे. त्याचबरोबर ऑफ ॲलोई बार्बाडेन्सिस मिलरपासून मिळते. त्याचे मग वेगवेगळ्या टाईप्स आहेत ॲलोईच्या. क्युरॅक ॲलोईज असेल, ॲलोई पेरीवेकर्स असेल. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये
मग त्याचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन असेल, प्रिपरेशन असेल, मग त्याचे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर असतील, त्याच्यामध्ये कलर असेल, ओडर असेल, टेस्ट असेल, साईज असेल, त्याचे एक्स्ट्रा फीचर्स काय असतील ते, त्यानंतर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ व्हेरियस व्हरायटीज ऑफ अलोईज, देन सोल्युबिलिटी, कशामध्ये सोल्युबल आहे, कशामध्ये इनसोल्युबल आहे, त्याचं स्टँडर्ड्स काय आहे, वॉटर सोल्युबल सबस्टन्स नॉट लेस दॅन 25% आहे की अल्कोहोल इनसोल्युबल सबस्टन्स नॉट मोर दॅन 10% आहे की लॉस ऑफ ड्राईंग नॉट मोर दॅन 10% आहे की त्याच्यामध्ये ॲश नॉट मोर दॅन 5% आहे. ह्या सर्व बाबी आपण त्या कॅटेगरी वाईज ग्रुपिंगमध्ये स्टडी करणार आहोत. देन नेक्स्ट कॅटेगरी जी आहे ती आहे कार्डिओटॉनिक्स. नेक्स्ट कॅटेगरी कुठली आहे? कार्डिओटॉनिक्स. कार्डिओटॉनिक्स म्हणजे काय की असे ड्रग, कार्डिओटॉनिक्स म्हणजे काय, एक त्याचा ग्रीक वर्ड आहे कार्डिया म्हणजे हर्ट, कार्डिओटॉनिक्स म्हणजे हर्ट, कार्डिया म्हणजे ग्रीक, आर द ड्रग्स विच गिव्स द स्ट्रेंथ और एनर्जी टू द ॲक्टिव्हिटी ऑफ हर्ट, म्हणजे जी एनर्जी देतात ॲक्टिव्हिटी ऑफ हर्ट. किंवा कार्डिओटॉनिक्स increases the force of contraction of cardiac muscle and stimulate the overall activity of heart. आणि ओव्हरऑल जी ॲक्टिव्हिटी आहे आपल्या हार्टची ती स्टिम्युलेट करण्याचं काम करणारे ड्रग म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो? कार्डिओटॉनिक्स. मग त्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे डिजिटॅलिस, त्याचं सिनॉनिम, डिजिटॅलिसचं बायोलॉजिकल सोर्स, देन त्याचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, त्याचं कल्टिवेशन आणि कलेक्शन, देन प्रिपरेशन त्याचं फॉर मार्केटसाठी, त्याचा कलर, ओडर, टेस्ट, साईज, शेप, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्समध्ये स्टडी करायचं आहे. देन नेक्स्ट वन आहे एक्स्ट्रा फीचर्स, देन मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स, देन केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, देन त्याचे केमिकल टेस्ट, त्याच्यामध्ये किलरनी टेस्ट असेल, त्याची युजेस काय आहेत ते स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर प्रिपेअर डिजिटॅलिस असतील. अशा प्रकारे त्याच्यामध्ये अर्जुना आहे. देन नेक्स्ट कॅटेगरी जी आहे ती आहे कार्मिनेटिव्स अँड गॅस्ट्रो इंटेस्टिनल रेग्युलेटर्स. जी कॅटेगरी आहे नेक्स्ट ती आहे कार्मिनेटिव्स अँड गॅस्ट्रो इंटेस्टिनल रेग्युलेटर्स. त्याच्यामध्येही सेम ॲज जसं आपण कार्डिओटॉनिक्समध्ये पाहिलं की सिनॉनिम असेल, बायोलॉजिकल सोर्स असेल, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन असेल, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स असतील आणि लास्ट वनला युजेस आपल्याला त्याच्यामध्ये स्टडी करायचं. त्याच्यामध्ये कोणकोणते ड्रग स्टडी करणार आहोत आपण? मग कार्मिनेटिव्समध्ये कार्डेमॉम असेल, कार्डेमॉम म्हणजे तुमचं कार्डेमॉम सीड्स किंवा कार्डेमॉम फ्रूट्स. देन नेक्स्ट वन आहे त्याच्यामध्ये ड्रग ब्लॅक पेपर, जे ब्लॅक पेपर आहे ते स्टडी करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट वन आहे कोरिअँडर फ्रूट म्हणजे धने. देन नेक्स्ट वन फनेल फ्रूट्स, त्यामध्ये स्टडी करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट वन स्टडी करणार आहोत जिंजर, आले, अद्रक. देन जिंजर ओलिओरेझिन त्याच्यानंतर असाफोइटिडा. देन नेक्स्ट वन आहे सिनॅमॉन. देन नेक्स्ट वन आहे नटमेग, जायफळ. देन मेस. देन नेक्स्ट वन आहे क्लोव, लवंग. देन नेक्स्ट वन आहे अजोवन. आणि नेक्स्ट जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आहे ॲस्ट्रिंजंट. ॲस्ट्रिंजंट म्हणजे काय? दीज आर द सबस्टन्स और ॲस्ट्रिंजंट आर द सबस्टन्स which causes the contraction of organic tissue and muscular living fibers. They are capable to arresting hemorrhage and reducing the secretion of mucous membrane of stomach or intestine by precipitating proteins. त्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे ब्लॅक कॅटेच्यू, कत्था, खादीर, खैर, त्याला आपण खैर म्हणू शकतो, कात, ते स्टडी करायचं ब्लॅक कॅटेच्यू. देन नेक्स्ट वन आहे गॅम्बियर कॅटेच्यू. देन नेक्स्ट जी कॅटेगरी आहे ती आहे ड्रग्स ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. त्याच्यामध्ये आपल्याला नर्वस सिस्टीम ऑफ ह्युमन बिंग्स इज ॲनाटॉमिकली डिव्हायडेड इंटू 2 ब्रॉड डिव्हिजन. त्या 2 डिव्हिजन आपल्याला स्टडी करायचे. त्याच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम असेल, पेरिफेरल नर्वस सिस्टीम असेल. देन पेरिफेरल नर्वस सिस्टीम अगेन divided into 2 types, afferent nerves and efferent nerves. Then efferent nerves, it is again subdivided into 2 types, autonomic in that involuntary, and second one is somatic voluntary. Then autonomic again subdivided into 2 types, sympathetic and parasympathetic. हे त्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. मग त्याच्यामध्ये ड्रग कोणते ॲक्ट करतात सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती
ते स्टडी करायचं. त्याच्यामध्ये हायोसायमस असेल, देन नेक्स्ट वन धतुरा असेल म्हणजे धोत्रा आपला, देन नेक्स्ट वन बेलाडोना हर्ब, नेक्स्ट वन असेल ॲकोनाईट, नेक्स्ट वन असेल अश्वगंधा, देन एफिड्रा, ओपियम, देन नेक्स्ट वन कॅनाबिस, गांजा, देन नक्सोमिका, नेक्स्ट वन इज नेक्स्ट कॅटेगरी अँटी हायपरटेन्सिव्ह. नेक्स्ट कॅटेगरी कुठली आहे? अँटी हायपरटेन्सिव्ह. अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणजे काय की हा पण ग्रीक वर्ड आहे अँटी हायपरटेन्सिव्ह. हायपर हा ग्रीक वर्ड आहे. हायपर मीन्स अबाव अँड टेंड्रे मीन्स टू स्ट्रेच ड्यू टू द नॅरोईंग ऑफ द पेरिफेरल ब्लड व्हेसल. आणि अँटी हायपरटेन्सिव्ह आपण कशामध्ये देतो तर द मेडिकेशन और मेडिकामेंट्स गिव्हन इन द ट्रीटमेंट ऑफ हाय ब्लड प्रेशर नोन ॲज अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आपण कशाला म्हटलं की असं मेडिकामेंट्स किंवा असा ड्रग की जो आपण कधी देतो हाय ब्लड प्रेशरमध्ये देतो त्याला आपण काय म्हणू शकतो? अँटी हायपरटेन्सिव्ह. त्याच्यामध्ये आपल्याला ड्रग कोणकोणते स्टडी करायचे आहेत तर राऊल्फिया ड्रग असेल, देन त्याच्यामध्ये स्टडी करायचं. राऊल्फिया एकच ड्रग आहे त्याच्यामध्ये. देन नेक्स्ट कॅटेगरी आहे अँटीटश्यूज. अँटीटश्यू हा लॅटिन वर्ड्स आहे. टिश्यूज म्हणजे कफ आणि अँटीटश्यूज म्हणजे काय? आर द एजंट विच ॲक्ट अपॉन द पल्मोनरी मेम्ब्रेन्स दॅट हॅस्टन ऑर अल्टर एक्सपेक्टोरेशन. मग त्याच्यामध्ये व्हसाका लिव्स स्टडी करायचे, टोलू बाल्सम स्टडी करायचे, तुलसी स्टडी करायचे. आपली जी तुळस आहे सॅक्रेड बॅसिल, होली बॅसिल त्याचं सिनोनेम आहे ते तुळस आपल्याला स्टडी करायची. त्यानंतर नेक्स्ट वन त्याच्यामध्ये स्टडी करायचं आहे अँटी रोमॅटिक्स. नेक्स्ट जी कॅटेगरी आहे ती स्टडी करायची अँटी रोमॅटिक्स. नेक्स्ट कॅटेगरी आहे अँटी रोमॅटिक्स. इन दॅट अँटी रोमॅटिक्स तो पण ग्रीक वर्ड आहे. ह्युमा म्हणजे फ्लोईंग अँड इस्मोस म्हणजे कंडिशन्स. म्हणजे असे ड्रग की जे कशासाठी यूज केले जातात? ट्रीटमेंट ऑफ रोमॅटिझम. रोमॅटिझमच्या ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात असे ड्रग म्हणजे अँटी रोमॅटिक्स ड्रग. द ड्रग्स यूज टू रिलीव्ह द or used in the treatment of rheumatism are known as the anti-rheumatic drugs. Then in that Indian Belladum, then Indian Colchicum, then Colchicum corm हे जे काही ड्रग आहेत ते स्टडी करणार आहोत. देन नेक्स्ट वन आहे अँटीलेप्रोटिक्स. नेक्स्ट वन आहे अँटीलेप्रोटिक्स. अँटीलेप्रोटिक्स म्हणजे जे लेप्रेसीवर आपण ड्रग यूज करणार. द ड्रग यूज इन द ट्रीटमेंट ऑफ लेप्रसी आर नोन ॲज अँटीलेप्रोटिक्स. त्याच्यामध्ये चाऊल मोगरा ऑइल असेल. देन नेक्स्ट जी कॅटेगरी आहे ती आहे अँटीट्युमर. अँटीट्युमर हा लॅटिन वर्ड आहे. ट्युमर मीन्स स्वेलिंग न्यूओप्लाझम. आणि याची जर डेफिनेशन पाहायची ठरलं तर ड्रग्ज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. कॅन्सरच्या ट्रीटमेंटवरती जो ड्रग यूज करतो त्याला आपण अँटीट्युमर ड्रग म्हणतो. मग त्याच्यामध्ये फिनका जे आहे तो ड्रग आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट जी कॅटेगरी आपण स्टडी करणार आहोत अँटी डायबेटिक. नेक्स्ट कॅटेगरी कुठली आहे? अँटी डायबेटिक. डायबिटीज मेलाइटस. त्याच्यामध्ये डायबेटिकच्या ट्रीटमेंटवर जो ड्रग यूज करणार आहोत आपण त्याला अँटी डायबेटिक म्हणतो. त्याच्यामध्ये जिमनेमा असेल, पेट्रोकार्पस. देन नेक्स्ट जी कॅटेगरी आहे डायरोटिक्स. त्याच्यामध्ये डायरोटिक्स आर द ड्रग्स विच इन्क्रीजेस द फ्लो ऑफ युरिन. त्याच्यामध्ये त्याचे टाईप्स आहेत. कार्डियक डायरोटिक्स असेल, प्युरिन डायरोटिक्स असेल, ऑस्मोटिक डायरोटिक्स असेल, सलाईन डायरोटिक्स, देन ॲसिडिफाईंग डायरोटिक्स, अल्कलाईन डायरोटिक्स, मर्क्युरी डायरोटिक्स, व्होलाटाईल ऑइल डायरोटिक्स. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला आणखी काय स्टडी करायचं आहे? त्याची ड्रग स्टडी करायचे. गोखरू जे गोखरण आहे ते गोखरू स्टडी करायचे. देन पुनर्नवा. त्यानंतर जी नेक्स्ट कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आहे अँटी डिसेंट्री. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे?
इपिकॅकुना ड्रग स्टडी करायचा आहे. त्याचबरोबर नेक्स्ट जी कॅटेगरी आहे ती आहे अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट. नेक्स्ट कॅटेगरी आहे अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे, जी टर्मरिक आहे तुमची हळदी रिलेटेड स्टडी करायचे. त्याबरोबर बेन्झॉइन, देन नेक्स्ट वन मिर्फ, नीम इत्यादी बाबी स्टडी करायच्यात. त्यानंतर नेक्स्ट जी कॅटेगरी आहे नेक्स्ट कॅटेगरी काय आहे, अँटी मलेरियल. मलेरियाच्या ट्रीटमेंटवरती जे ड्रग यूज करतो त्याला आपण अँटी मलेरियल म्हणतो. these are the drugs which are used in the prophylaxis or treatment of malaria. त्याच्यामध्ये सिन्कोना असेल तो ड्रग स्टडी करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑक्सिटोसिस, त्याच्यामध्ये ऑर्गॉट ड्रग स्टडी करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे व्हिटॅमिन्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये शार्क लिव्हर ऑइल आहे. त्यानंतर आम्ल आहे. त्यानंतर एन्झाईममध्ये एन्झाईम आर द प्रोटीन सबस्टन्सेस विच सर्व्स अ रोल कॅटलिस्ट द बायोकेमिकल रिॲक्शन्स. इन दॅट हायड्रोलायझेबल एन्झाईम, देन ट्रान्सफरेज एन्झाईम, देन ऑक्सिडोरिडक्टेज एन्झाईम, लायझेस, आयसोमरेज, सिंथेटेज, देन डायस्टेज. त्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचा ड्रग. देन ईस्ट, देन पपाया. देन नेक्स्ट जी कॅटेगरी आहे परफ्युम्स अँड फ्लेवर्स. त्याच्यामध्ये आपल्याला परफ्युम्स अँड फ्लेवर्समध्ये ड्रग कोणते स्टडी करायचे तर फ्लेवरिंग एजंटमध्ये पेपरमिंट ऑइल असेल, त्याचबरोबर सँडलवूड ऑइल, तसं लेमन ऑइल, देन ऑरेंज ऑइल, देन लेमन ग्रास ऑइल. देन नेक्स्ट जी कॅटेगरी आहे ती आहे फार्मास्युटिकल एड्स. त्याच्यामध्ये ॲकेसिया असेल, इंडियन गम त्याला आपण म्हणतो, देन ग्वारगम, देन हनी म्हणजे मध, त्याचबरोबर स्टार्च, ट्रॅगाकान, देन अगार, देन अराचिस ऑइल, देन ऑलिव्ह ऑइल, देन हायड्रस वूल फॅट, येलो बीजवॅक्स, पेक्टिन, झिलॅटिन, सोडियम अल्जिनेट, केओलिन इत्यादी ड्रग आपल्याला कशामध्ये स्टडी करायचे आहेत, फार्मास्युटिकल एड्समध्ये. आणि जी नेक्स्ट कॅटेगरी आहे मिसलॅनियस नॅचरल ड्रग्स, त्यामध्ये लिकोरिस असेल, देन पिक्रोरिझा, देन लिन्सिल ऑइल, देन शंखपुष्पी, गार्लिक, लसूण, देन डायस्कोरिया, शतावरी. अँड नॅचरल पेस्टिसाइड्समध्ये काय काय स्टडी करायचं आपल्याला, टोबॅको, तंबाखू, देन पायरेथ्रम. देन नेक्स्ट वन आहे सर्जिकल फायबर्स, सुचर्स अँड सर्जिकल ड्रेसिंग्स. हा जो काही लास्ट चॅप्टर आहे सर्जिकल फायबर्स, सुचर्स अँड सर्जिकल ड्रेसिंग, त्याच्यामध्ये काय काय स्टडी करायचं, प्लांट फायबर असतील, ॲनिमल फायबर्स असतील आणि रिजनरेटेड अँड सिंथेटिक फायबर्स. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कॉटन, ज्यूट, हेम्प, फ्लॅक्स, सिल्क, वूल, रेऑन, देन सुचर्सचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, त्याचे टाईप्स, ॲब्सॉर्बेबल सुचर्स, नॉन ॲब्सॉर्बेबल सुचर्स, हेमोस्टॅटिक्स, त्याचे टाईप स्टडी करायचे. त्यानंतर सर्जिकल ड्रेसिंग इत्यादी बाबी याच्यामध्ये स्टडी करणार आहोत आपण. थँक्यू एव्हरीवन. नेक्स्ट लेक्चरपासून आपण 1 बाय 1 जे फार्माकोग्नोसिसचे चॅप्टर आहेत, जे इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेले आहे, ते 1 बाय 1 फर्स्ट चॅप्टर आपण नेक्स्ट लेक्चरपासून स्टडी करूया. किंवा फर्स्ट चॅप्टरला आपण आपलं जे काही नेक्स्ट लेक्चर असेल फार्माकोग्नोसिसचं त्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट चॅप्टर स्टडी करूया. थँक्यू अगेन.